लालबागचा राजा मंडळ पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेला आहे। मंडळाकडून पुन्हा एकदा पूरग्रस्तांची मदत करण्यात येते। पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्यांचं वाटप करणार आहे। थोड्याच वेळात मदतीचे ट्रक हे लालबाग मार्केटमधून आता निघणार आहेत। याआधीही पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत ही देण्यात आली आहे। मराठवाड्यातील माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये आता पुन्हा मदत दिली जाणार आहे। पहिली ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटले जाणार आहेत। पहिली ते 12वीच्या सर्व विषयांच्या पुस्तकं वह्यांचं वाटप केलं जाणार आहे। तसेच जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, कंपास बॉक्स आणि शाळा कॉलेजच्या बॅगांचाही यात समावेश आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चैतन्य नावरे यांनी। नवसाला पावणारा गणपती म्हणून ज्याची ख्याती आहे, अशा लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये सर्वाधिक भाविकांची गर्दी होत असते आणि तोच लालबागचा राजा आज पुन्हा एकदा मराठवाड्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणार आहे। याआधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 50 लाखांची देणगी दिल्यानंतर आता पूरग्रस्तांच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मदतीसाठी हा लालबागचा राजा धावून जाणार आहे। अर्थातच आपण आहोत लालबाग मार्केटमध्ये आणि माझ्या पाठीमागे जे तुम्ही ट्रक पाहत आहात ते संपूर्णपणे शैक्षणिक साहित्य जे आहेत त्या किटने भरलेले ट्रक आहेत। असे हे 6 ट्रक आज मराठवाड्यातील माढा तालुक्यामध्ये जाणार आहेत। या ठिकाणी झालेल्या पुरामुळे कुठेतरी संपूर्ण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य वाहून गेलेलं होतं। आता पुढे शाळा सुरू करताना कशा प्रकारे ते शिक्षण घेतील हा प्रश्न उभा झालेला होता। मात्र लालबागचा राजा मंडळातर्फे आता पहिले ते 12वी पर्यंतच्या या संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक किट वाटण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या असतील, त्यांची संपूर्ण सर्व विषयांची पुस्तकं असतील। इतकंच नाही तर शाळेत जाण्यासाठी ही पुस्तकं आणि वह्या घेऊन जाण्यासाठी बॅग असेल, त्यांच्या रोजच्या जेवणाचा डबा, पेन्सिल, पेन अशा सर्व प्रकारचं जे जे साहित्य शिक्षण घेण्यासाठी आवश्यक आहे ते संपूर्ण साहित्याचे किट, हजारो किट घेऊन आता हे मंडळाचे पदाधिकारी आहेत ते सकाळी आज 11:30 वाजता हे सर्व साहित्य घेऊन मराठवाड्याच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतील। त्यामुळे नवसाला पावणारा गणपती कितपत खरा कितपत खोटा यात मात्र शंका असू शकते। मात्र मदतीसाठी नेहमीच लालबागचा राजा मंडळ हे अग्रस्थानी पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चैतन्य नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।